बघायची इच्छा होती आणि ते पण आज पूर्ण झालेलं आहे आणि ते पण एकदम भारी नजाऱ्याच्या सोबत इन्फिनिटी पूल. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन पासपोर्ट खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि भरपूर साऱ्या कंट्रीज 2024 मध्ये आपल्याला फ्री विजावरती मिळतात. म्हणूनच त्याच्यामधलीच एक कंट्री आपण फिरायला आलोय, ते म्हणजे मलेशिया. कुठं राहणार मलेशियामध्ये? कोलालंपूर. तो नाव अजून मला आला नाही, कोलालंपूर. तर इंडियावरनं 12:50 प्लेन पकडून आम्ही आलेलो आहे आता मलेशियामध्ये. आणि मलेशियाच्या टाईमबद्दल सांगायचं झालं तर किती तास पुढे आहे ती? 3 तास पुढे आहे. म्हणजे आपल्या इकडे 6 वाजतात, ते इकडे 9 वाजतात. आणि आमचा जो प्रवास होता तो त्रिवेंद्रमवरनं होता, कारण त्रिवेंद्रमवरनं मुंबईपेक्षा खूप स्वस्तामध्ये आपल्याला प्लेनचा तिकीट मिळत होता ना. तर आता सर्व इमिग्रेशन, सिक्युरिटी चेक, आम्हाला विजा पण मिळालेला आहे ना मम्मा. ऑन अरायवल विजा होता. काय नाही, फक्त आमच्या हॉटेलचे डिटेल्स विचारले, त्याच्यानंतर आमच्या फ्लाईट तिकीट चेक केले रिटर्नचे आणि फटाफट ठप्पा देऊन आम्हाला पाठवलेला आहे. तर मम्मा आहे आपल्यासोबत. तर मम्मा, आज काय प्लॅनिंग आहे आपला? काय करणार आहेस आज? आपण जे आपलं मेन अट्रॅक्शन आहे, टुरिस्ट पॉईंट, तिथे जाणार आहे. ते आहे ट्विन टॉवर. पहिले तर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल चेक इन 2च्या नंतर असते आणि आपण एवढ्या लवकर आलो आहे का आपल्याला त्यांना रिक्वेस्ट करायला लागेल की अर्ली चेक इनसाठी. पहिले आम्ही चेक इन करणार हॉटेलमध्ये, फ्रेश होणार, त्याच्यानंतर जे ट्विन टॉवर्स आहेत आणि KL टॉवर आहे आपल्या मलेशियामधला, ते एक्सप्लोर करायला जाणार आहोत. तर आता आलो आहे आपण बाहेर सर्व सिक्युरिटी चेक्स करून. आता आपण शोधूया टॅक्सी किंवा बस जी आपल्याला एअरपोर्टवरनं घेऊन जाणार आपल्या हॉटेलपर्यंत. आपल्याकडे बघ येवलेच्या, रावजीच्या असं भेटतं ना, आणि यांच्याकडे बघ काय भेटतं, गॉनचा. चला, तर पूर्ण एअरपोर्ट फिरून आम्ही रिसर्च केला की टॅक्सी कितीला मिळते आपल्याला आणि बस कितीला भेटते. तर बसचा प्राइस आहे 16 रिंगिट. आता इकडे आलो आहे आपण, मलेशियन करन्सीला रिंगिट बोलतात आणि ते आहे 16 आणि आपले इंडियनचे 18 रुपये आहेत ना 1 रिंगिट म्हणजे. तर 16 रिंगिट पर पर्सन. तर कॅल्क्युलेट केला तर आणायचे कमी होते, 64 रिंगिट होतात ना टोटल इकडनं KL सेंटरपर्यंत जाण्यासाठी. आणि आपला तिकडनं हॉटेल 3 किलोमीटर अजून लांब आहे आणि आपल्याला टॅक्सीमध्ये जायला लागेल. आणि इकडचे जे एअरपोर्ट टॅक्सीज आहेत ते लोक इन्क्लुडिंग टोल सांगतात 233 रिंगेट, म्हणजे 4100 समथिंग. ते खूप जास्त सांगतात. तर तुम्ही एकटे येताय तर तुम्हाला इकडे बस परवडेल जी KL सेंटरपर्यंत तुम्हाला सोडवू शकते. आणि जर तुम्ही ग्रॅब म्हणून एक ॲप आहे, जसं आपल्या इकडे ओला उबर आहे, तो जर तुम्ही डाउनलोड करताय तर आपल्याला किती 107 रुपयाला पडली ना, म्हणजे हाफ ऑफ द अमाऊंट फ्रॉम एअर टॅक्सी. आता इंग्लिश पण निघायला लागली. तर आता तीच आपण ग्रॅबवरनं टॅक्सी बुक करून आपण जाणार आहोत आता आपल्या हॉटेलला. तर येऊ दे आता टॅक्सी, मग टॅक्सीवाल्याला पण भेटवतो आणि प्रवास पण एन्जॉय करतो आणि रोड आणि बाकीची पण माहिती देतो. चला. ते जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. टोल नका, फास्टॅग आहे. चला, अर्धा तास झाला एअरपोर्टवरनं आणि आलो आहे आता आपण प्रॉपर सिटीमध्ये. आणि इथे बघा पेट्रोनस ट्विन टॉवर आणि KL टॉवर बघायला मिळते तुम्हाला. दुबईमध्ये कोणता? बुर्ज खलिफा. आणि इकडे वर्ल्ड टॉलेस्ट ट्विन टॉवर पेट्रोनस. आणि आलोय आता आपण आपल्या हॉटेलमध्ये. इथेच आम्ही 2 दिवस स्टे करणार आहोत, कारण इकडनंच ज्या काही आपण जागा एक्सप्लोर करणार आहोत त्या जवळपास आहेत ना. मग रेगेलिया
आपल्या हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या एंट्रीलाच बघा कसली मोठी फिश टँक आहे ना. हां, नुसते मासेच मासे दिसतात. आणि आता हॉटेलचा लुक देतो. हा बघा आहे ना एकदम भारीवाला हॉटेल. हां नाही, बापरे. ॲक्च्युली या हॉटेलमध्ये प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला हॉटेल आणि भरपूर काही दिसतील ना. हां खूप काही आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला जसं तुमचे बजेट आहे तसं तुम्ही तुमचे रूम्स बुक करू शकतात. हां म्हणजे एक प्रकारचा हा कॉम्प्लेक्सच आहे ज्याच्यामध्ये सर्व म्हणजे तुम्हाला हॉटेल आणि बाकी सर्व मिळतील ना. लिंकमध्ये देतो ॲड्रेस. जर बुक करायचं असेल इकडे येत आहे तर तुम्ही आरामात बुक करू शकता. हॉस्टेल पाहिजे तर हॉस्टेल मिळेल, रूम पाहिजे तर रूम मिळतील. हां कसं वाटलं हॉटेल मुतशन? एकदम बढ़िया. हाँ दुबई से भी भारी. हाँ अमुमा खुश झाले ना हॉटेल बघून? कैसा लगा होटल? पूरा ट्रैवलिंग का थकान मिट गया ना. हाँ सांप दिख रहा है क्या? वो वायर है वायर. चला तर लॉबी वगैरे तर तुम्ही बघितली आणि आता आपला रूम पण बघा. रूम बापरे. आपण भाकरी बुजायला किचन पण आहे. मग इकडे भाकरी बुजणार आहेस तू? अरे बापरे. अनाया टूर देणार आपला. अरे वा हे अनायाचा बेडरूम आहे. अरे बापरे व्ह्यू वाला बेडरूम घेतलंस तू? हायवे आहे बापरे. बघा हायवे दिसते तुम्हाला. मस्त आहे ना. आणि हे बहुतेक काहीतरी कॉम्प्लेक्स वगैरे आहेत ना. रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत तिथेच बघा. वरती टेरेसवर बघा कसं त्यांनी ग्रीनरी करून घेतले है ना. आणि हे घरं बघा कशी आहेत. कौलारू घरं बाजू. हा भरपूर गाड्या जातात आणि आवाज बिलकुल नाही येत गाडींचा. आणि पंखा बघा कसला आहे. आणि जे एसी आहे त्या थोडासा शरम येते. एसी बघा दोघांना हे केलंय कॉम्प्रोमाइज केलंय. एसी हॉल मध्ये पण तीच आहे आणि आपल्या बेडरूम मध्ये पण तीच आहे. हा आणि आणखी एक बेडरूम आहे आपला. हा फॅमिली सूट आहे ना उमा? हा फॅमिली सूट आहे 22व्या नंबरवर आहे. हा आणि इकडनं पण छान व्ह्यू आहे. इकडनं पण सेम व्ह्यू आणि छान आहे. आणि याला मास्टर बेडरूम आहे की हे आहे काय अटॅच टॉयलेट आहे? इकडे पण टॉयलेट आहे पण तोच हा जो हॉल मधलाच आहे. हॉल मधलाच टॉयलेट आहे तो कनेक्ट आहे बघा. हा तर हा जो रूम आहे तो आपल्याला किती उमा कितीला पडलाय? आपल्याला 460 रिंगेट मध्ये पडलाय. 460 रिंगेट म्हणजे 13चा अर्ली चेक इन घेतलाय आम्ही. म्हणजे आता किती वाजलेत? 12च वाजलेत ना. 12:30 वाजलेत तर 3चा चेक इन असते. तरी पण आपल्याला रिक्वेस्ट करून हा लवकर चेक इन करून 15 तारखेला आपल्याला सोडायचं आहे. म्हणजे अर्ली चेक इन मध्ये वर्थ आहे हा एवढ्या रेटमध्ये बघा. 460 रिंगेट म्हणजे कमीत कमी 8,000 होतील आपले इंडियाचे. त्याच्यामध्ये हा रूम भेटलाय. चला आता फ्रेश व्हा. हां ज्यांना कोणाला पोहायला जायचं असेल तर त्यांनी इन्फिनिटी पूलमध्ये पण जाऊ शकता. या हॉटेलमध्ये इन्फिनिटी पूल पण आहे. तर काय तिकडे जाणार की तू आंघोळ करतेस? इन्फिनिटीमध्ये. चल मग जाऊया. चला रूम तर तुम्ही बघितलाच. आता आपल्या हॉटेलचा इन्फिनिटी पूल पण बघा. बापरे पैसा वसूल आहे ना. हे बघा व्ह्यू बघा. हे बघा पेंटनस टॉवर आणि तो कोणता केल टॉवर सर्व काही आहे. हां आणि इथे ओमाचा पण काहीतरी आहे. बापरे हे बघा काय लिहिलं आहे. UUM आहे पण UMA नाही आहे त्याच्यामध्ये. ते बघ तुझी दूरची नजर खराब आहे. आणि व्ह्यू बघ तिकडचा. ते डोंगरांमध्ये एकदम भारी व्ह्यू मिळतोय ना. हां पण हा आपला इन्फिनिटी पूल एकदम बाप व्ह्यू. पहिल्यांदा आलोय मी लाईफमध्ये इन्फिनिटी पूलमध्ये. आणि आता उमा जम्प करणार. उमा आणि अनाया मारा उड्या मारा. हे डीप आहे डीप आहे. उमाला बघा थंडगार थंडगार पूल मध्ये गेली आणि कुरकुर करते. आपण हे जे हॉटेल आहे फक्त याच्यासाठी
बुक केलं होतं कारण ते इन्फिनिटी पूल हां होता. हे बघा या पूलसाठी खास हॉटेल बुक केलं आपण. हां हे बघा अनाया इन्फिनिटी पूल मध्ये एन्जॉय. इच्छा होती आणि ते पण आज पूर्ण झालेलं आहे आणि ते पण एकदम भारी नजाऱ्याच्या सोबत इन्फिनिटी पूल. पैसा वसूल आहे मंडळी. वसूल आहे, हां. म्हणजे एक तर स्वस्तामध्ये तुम्हाला हॉटेल मिळतं इकडे आणि असा व्ह्यू, असा पूल आणि असा व्ह्यू. हे बघा प्लॅन करताय कधी मलेशिया नक्की हा हॉटेल त्याच्यामध्ये इन्क्लूड करा आणि बुकिंग करताय तर पेमेंट पण करून टाका. हां नाहीतर इकडे जातात फटाफट. मेट्रो पण आहे बघ, मेट्रो पण दिसतं इकडनं. ते दिसली मला. हां तर हा तुम्हाला समोर दिसतोय हा बघा, हा ज्याच्यावरती मी हात ठेवलाय तो आता माझा नाही आहे पण मलेशियाचा ट्विन टॉवर आहे. आणि इकडे जो दिसते तो KL टॉवर आहे जिथेच आपण आज जाणार आहोत. आणि इथे सर्कल दिसते ना तुम्हाला, हा रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे, तो पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा एक नवीन टॉवर बनलाय त्यांचा, त्याचं नाव समजल्यावर सांगतो मी तुम्हाला. पण सध्या पूलबद्दल बोलूया, पूलमध्ये एन्जॉय करूया. खूप भारी. चला तर मलेशिया करत होतो आणि फायनली आलोय आपण पेट्रोनास ट्विन टॉवर, द वर्ल्ड लार्जेस्ट ट्विन टॉवर. हे बघा किती वर बघायला. पडलं. अरे किती मीटरचं आहे मम्मा? 451 मीटरची आहे. 451 मीटरची आहे. जॉईन करतात ते 170 मीटरची ब्रिज आहे ते जॉईन करतात. हां पूर्ण गुगल सर्च मारून आलेली आहे मम्मा आमची. 471 मीटर आणि जॉईन करते ते 171 मीटर. पण जो नजारा आहे ना जो बघायला मिळतोय अप्रतिम. लांबून जेव्हा गाडीतनं बघितला काय वाटत होतं ना सुपर. पैसा वसूल एकदम जन्नत. आणि मुत्तशन इकडे आहे आमचा टॉवर. ते दुसरे इथेच मारतात कुठे कॅमेरा. चल आत जायचं आता. चल चला आलोय आतमध्ये. ट्विन टॉवरच्या आतमध्ये आहोत की आपण मॉलमध्ये आहोत? आपण मॉलमध्ये आहोत ना. की आपण आता पेट्रोनस टॉवरच्या KLCC मध्ये आहोत. काय माहिती कुठली CC आहे पण आहोत तिथं आणि विचारत चाललोय आता एंट्रीसाठी. हे बघा प्रीमियम टॉयलेट पेड एंट्री, रेग्युलर टॉयलेट अवेलेबल ऑन अनदर लेवल. बापरे. हां टॉयलेट करायचं आहे तर पेड एंट्री. आणि मॉल बघा, मॉल आहे का हॉल आहे? बापरे. आणि खाली बघा काय बनवलंय त्यांनी. आणि लिफ्ट बघा मॉलमध्ये. काहीतरी अलगच आहे यांचा मॉल. चला स्काय ब्रिज आहे 41व्या लेवलला, 360 व्ह्यू 86 लेवलला. असे अलग लेवलचे मला वाटतं अलग तिकीट्स आहेत. आता तिकीट घ्यायला आपल्याला खाली जावं लागेल. हो हाय आमुमा, दुबईची आठवण आली ना? हां एक्सक्लवेटर म्हणजे आमच्या आमुमाचा दुश्मन. ते आला की आमुमा घाबरते. तिला खेचत घेऊन जायला लागते. बघा रात्रीच्या टायमाला असा काहीतरी नजारा बघायला मिळतोय बघा आपल्याला. हां चला तर आता आपल्याला तिकीट्स अवेलेबल नाही. तिकीटसाठी आपल्याला सकाळी 7 वाजता यायला लागेल. हां लोक आपल्याला मंडळी सांगत होते की ऑफ सीझन आहे. काही ऑफ सीझन नाही आहे, फुल आहे एकदम ना. हां फुल तिकीट आहे. आणि तिकीटचा चार्ज बघ 50 काहीतरी आहे. ॲडल्टसाठी 98, सिनियर सिटीजन 50. उद्या तिकीट जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. पण आता एक नजारा देतो ज्याच्यामध्ये पूर्ण आपल्या फ्रेममध्ये ट्विन टॉवर बसवण्याचा प्रयत्न करतोय बघा. कसला वाटतंय ना, एकदम भारी नजारा आहे. आणि समोरच फाउंटेन वगैरे पण आहे जिथे उमा आणि अनाया फोटो काढतात. हे बघा एक नंबर.
तर इकडे पण दुबईसारखा स्लॉट सिस्टम आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर जायचं असेल, सेम डे तुम्ही कमी दिवसाचा प्लॅन करताय तर 7:30 वाजता इथं हाजीर व्हा. वॉकिंग तिकीट मिळतं आहे, नाहीतर नंतर पूर्ण स्लॉट फुल होऊन जातात. आता आम्हाला पण उद्या सकाळी यावं लागेल. पण इकडेच अजून एक टॉवर आहे, KL टॉवर. तिथे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे वरती, तिकडे जाऊन एंट्री मिळते का बघूया. आता इकडे मम्मा आणि डॅडू एक रील बनवणार आहे. काय स्टेप नाही मिळाला तर काय पण करतात. भरपूर सारे टेक्स्ट घेऊन आपण ही रील बनवलेली आहे, ती इंस्टाग्रामवरती बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला. चला मजा मस्ती करून आता आलोय आपण KL टॉवर. 421 मीटर. बापरे, भारी आहे पण मलेशिया. हां, रोड वाईज, ट्रान्सपोर्ट वाईज, सर्व वाईज एकदम भारी वाटलं आपल्याला. अजून बिल्डिंगच आहे आतापर्यंत. पुढे पुढे बघूया. पहिलाच दिवस आहे आपल्याला, जास्त काही समजलं नाही, पण हळूहळू तुम्हाला मलेशियाबद्दलही माहिती देऊया. सासरे आपले बिल्डिंगच्या लाईनमध्ये होते, कन्स्ट्रक्शनमध्ये. काय बोलणार हा कन्स्ट्रक्शन बघून? हाँ, बहुत बढ़िया है. बहुत बढ़िया है ना. तो ऐसा बनने में बहुत टाइम भी लगा होगा, सेफ्टी भी लगा होगा. हाँ, बहुत मजबूत अच्छा बना. और वो ट्विन टावर भी मस्त है ना. बहुत अच्छा. हाँ, बहुत अच्छा बना. चला तर तिकीट काढूनशी अर्धा एक तास गेला आमचा लाईनमध्ये. हां, एवढी गर्दी आहे आणि फायनली आपल्याला ऑब्झर्वेशन डेकचा तिकीट भेटलेलं आहे. बापरे, हे बघा ऑब्झर्वेशन डेक. याच्यावरती अजून एक डेक येते, ती म्हणजे स्काय डेक ना. हां, त्याच्यावरनं पूर्ण आपण टेरेससारखा त्याच्यावर फिरू शकतो. पण आम्हाला हाच तिकीट मिळाला ऑब्झर्वेशन डेकचा, कारण क्लायमेट कंडिशन कधी पण इथे चेंज होतात आणि तो कधीही तिकीट कॅन्सल होऊ शकते. हां नॉन रिफंडेबल आहे. हां, म्हणून आता इकडनंच नजारा बघूया आपण. आणि इथे एक बायनॅक्युलर आहे. डू नॉट डायरेक्टली लुक इन टू सनशाईन. सनला नको बघू. हां, एक तर डोळे खराब आहेत. नाही, वर नको जाऊ, डायरेक्ट ब्राईटनेस येईल. हां, हे बघा वॉर्निंग दिलेली आहे, जगन पंदंग के अरक माथारी. आणि या बाजूला भरपूर गर्दी आहे, कारण इकडनं दिसते ट्विन टॉवर. हे बघा, जिथे आपण नुकताच रील बनवून आलो. हा बघा ट्विन टॉवरचा नजारा. दोघे पण टॉवर बघ एकच दिसते. तो मधलं कुठे गेलं ते बघते, तो साइड मध्ये आहे ना. भारी आहे, एकदम भारी आहे.